नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकानुसार गुरुचे समाजात स्थान सर्वोच्च आहे। नव्या पिढ्यांचे घडवणारे, संस्कारांचे बीज पेरणारे शिक्षक समाजाचा कणा आहेत। त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगभीर सिंग संधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी दीपक पाटील यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुयोग मंगल कार्यालय मालेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य, निवृत्त शिक्षक आणि नामवंत गुरुजनांचा सन्मान करण्यात आला। या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात येऊन समाजात ज्ञान, सन्मान आणि सृजनशीलतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक विजया पवार यांनी केले। व्यासपीठावर मालेगाव शहरातील नामवंत विद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, माजी प्राचार्य उपस्थित होते व मोठ्या संख्येने शिक्षकही उपस्थित होते। मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, पोलीस उपनिरीक्षक जगन गुंजाळ, पोलीस अधिकारी रूपचंद पारधी, योगेश मोरे, लखन पवार, शुभांगी सोनवणे आणि उर्मिला मगरे आदी कर्मचारी उपस्थित होते। काल गुरुपौर्णिमा साजरी झाली। आज आम्ही आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने जो समाजामध्ये बदल घडवून आणतो, समाज निर्मितीचे काम करतो अशा गुरुजन वर्गांचा आपण मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्याचा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाचा उद्देश असा की समाजामध्ये खऱ्या अर्थाने जर समाज घडवण्याचं काम करतात, पिढी घडवण्याचं काम करतात ते गुरुजन वर्ग, आणि असा एक त्यांचा दिवस असतो की ज्या दिवशी आपण सगळ्या गुरुजनांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांच्या ज्या कार्याला आहे ते आपण खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे। अशा सर्व गुरुजन वर्गांना आज इथं आम्ही आमंत्रण केलं आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांचं खऱ्या अर्थाने कृतज्ञ व्यक्त करणार आहोत। समाजामध्ये आपल्या आजूबाजूला खूप आता पाहिलं असेल तर समाज फार वेगळ्या दिशेने जातो असं कधी कधी वाटतं, परंतु समाज निर्मिती करायचं खरं काम हे गुरुजन वर्ग करतात। त्यामुळे आपण इथे त्यांना आमंत्रित केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही गुरुजन वर्गाचा सत्कार पण करणार आहोत आणि आगामी काळामध्ये आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आगामी काळामध्ये आम्ही उच्चांच्या महाविद्यालयांवरती, शाळांवरती जाणार आहोत, जेणेकरून आपण महिला संबंधितले गुन्हे असतील किंवा ड्रग्ज किंवा गांजा असं NDPS काही पदार्थ असतील त्या माध्यमात त्यांना असतील किंवा वाहतुकीचे नियम असतील, अशा विविध गोष्टींवरती आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि त्याचीही चर्चा आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। म्हणजे गुरुजनांचा सत्कार करून त्यांचं कृतज्ञ व्यक्त करून येणाऱ्या आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोलीस डिपार्टमेंट पोहोचून त्यांच्यामध्ये एक जनजागृती निर्माण करण्याचं जे आपले काही मोठं व्याप्ती असणारं काम आहे ते आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभारंभ करूया। आमच्या पोलीस दलाच्या माध्यमातून माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय IG साहेब आणि आमच्या ॲडिशनल SP साहेब, ADP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतल्या जेवढ्या काही शाळा असतील त्या शाळांमध्ये आम्ही एक मार्गदर्शन आणि जनजागृती शिबिर येणाऱ्या काळामध्ये आयोजित करणार आहोत। अशा या कार्यक्रमाची पुढची रूपरेषा आहे। आज आम्ही गुरुजन वर्गांचा सत्कार करत आहोत। सर्व गुरुजन वर्ग जे आज आपल्या समाज निर्मितीचं, पिढी घडवण्याचं काम करते त्यांना मी आज शतशः प्रणाम करतो आणि आमचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत।